मंडळी राम राम, सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये। कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताल। मीही मस्त मजेमध्ये आहे। वातावरण एक नंबर झालेलं आहे, ऊन आहे, पाऊस भरपूर चालू होता इतक्या दिवस, आता ऊन पडलेलं आहे। आणि बुटं ठेवली आहेत मी, पावसाने वली कीच झालती रात्री, बाकी काम झालेलं आहे। आणि मी खात होते थोडेसे कुरकुरे, तर सोमला सांगत असते नेहमी खात नका जाऊ, पण आज एकदम काय म्हणताय तोंडाची चवच माझ्या निघून गेली। आणि आई बाबा येणार आहेत म्हणून मी खूप खुश आहे। तर थोडंसं ड्रेसिंग टेबल मला आवरायचं पडलेलं आहे, तो मी पटकन आवरून घेते। आणि इकडे पिक्चर पाहत मी काम करत होते, पिक्चर चालू आहे, दगडीचा पिक्चर चालू आहे। तर आवरायला घेते त्याच्या आधी तुम्हाला हे क्यूट्सच्या वस्तू दाखवते मी। ह्या क्यूट्स अशा वस्तू आहेत, तर ह्या मला एका लोकल शॉपवर मिळाल्या, तर बघू शकता तुम्ही किती क्यूट आहे त्या। तर खूप छान अशा क्यूट आहेत, मला खूप आवडतात। ही एक आहे, पण ही अशीच दाखवेल मी तुम्हाला, ही एक आहे, तर मला वाटलं तुम्हालाही दाखवावं म्हणून दाखवल्या। तर चला तर मग मेन कामाकडे, असं आहे ॲक्च्युली ते मेन कामाकडे वळूया चला। तर पहिला बाहेरचा दरवाजा चालू आहे बाहेर। मम्मी दरवाजा लावून घेते मी, मम्मी दुकानाला चालले आहेत, मम्मी म्हणजे सासूबाई माझ्या। तर चला पटापटा पळूया आणि पटापटा कामाला लागूया। या ठिकाणी मी ड्रेसिंग टेबल आवरायला घेतला होता। दर 8 दिवसाला मला हा टेबल आवरावाच लागतो, कारण शूट करताना इकडचं सामान इकडं आणि तिकडचं सामान इकडं तिकडं असं होत असतं। तर हे व्यवस्थित आवरून ठेवलं तरच मला व्यवस्थित सापडतं। तर वरच्यावर आवरून घेत असते, सगळे परफ्यूमच्या बॉटल, तेलाच्या बॉटल वगैरे व्यवस्थित ठेवलेलं आहे। आणि हां, खूप जण विचारतात, तर हा बॉक्स जो आहे मी हैदराबादहून एका लोकल स्टोअरमधून घेतला होता। त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या ज्वेलरीज, इयरिंग म्हणजे कानातले आणि हातातल्या ज्या आपल्या बोटातल्या रिंग असतात त्या सगळ्या मावतात। तर हा खरंच खूप कम्फर्टेबल बॉक्स आहे। तर अशा प्रकारे सगळं आवरून घेत होते। टिकल्याचे पाकिट एका ह्याच्यामध्ये ठेवले, ब्रश वगैरे एका ठिकाणी ठेवले, आणि ज्या मला वरती मस्त लागतात त्या वस्तू एका ठिकाणी ठेवल्या, आणि ज्या नाही लागत आहेत त्या सगळ्या खालच्या बाजूला ठेवल्या, कारण आपण जेवढं व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करतो तेवढंच। तर अशा प्रकारे सगळं आवरून झालं होतं माझं। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।